नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा हा भाग आहे ना, तो थोडासा खास आहे. का ते सांगते. आज या कवीची मी पहिल्यांदाच कविता वाचणार आहे. आजपर्यंत खूप कविता वाचल्या, लेख वाचले, पण या व्यक्तिमत्वाकडे अजूनपर्यंत मी वळले नव्हते. दुसरं कारण म्हणजे आजपासून मी अधूनमधून शाळेतल्या कविता वाचायला सुरुवात करणार आहे. त्या कवितांची आपलं किती खूप छान गोड नातं आणि आठवणी आहेत ना, त्या निष्पाप आठवणींसह त्या शाळेतल्या कविता मी अधूनमधून वाचणार आहे. आणि तिसरं कारण की आज ज्यांची मी कविता वाचणार आहे त्यांची आज 127वी जयंती आहे. 13 ऑगस्ट 1898 साली जन्मलेलं हे व्यक्तिमत्व. मंडळी, मला सांगा की एखाद्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं की त्या व्यक्तीच्या किती गोष्टी आपल्याला पटापट आठवू शकतात, किंवा त्या व्यक्तीसाठी आपण किती विशेषणं लिहू शकतो. एक, दोन, अजून एखादं. पण हे व्यक्तिमत्व असं आहे की या व्यक्तिमत्वासाठीची विशेषणं जेवढी वापरावी तेवढी कमीच पडतात. या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या पैलूविषयी आपण सुरुवात करायची बोलायला, हा इथे प्रश्न पडतो. म्हणजे यांच्या नाटकांविषयी बोलायचं की यांच्या भाषणांवर बोलायचं, यांच्या राजकारणाविषयी चर्चा करायची का यांच्या पत्रकारितेवर बोलायचं, यांच्या विडंबन काव्याचा मनमुराद आनंद घ्यायचा, यांच्या बालसाहित्यात रमून जायचं. केवढं हे सगळं आणि यापेक्षाही अजून बरंच काही. मंडळी, खऱ्या अर्थाने आणि सर्वार्थाने महाराष्ट्राचं बहुआयामी व्यक्तिमत्व असं या व्यक्तिमत्वाचं वर्णन करावं लागेल. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर गेल्या 10,000 वर्षात असं व्यक्तिमत्व झालेलं नाही आणि पुढच्या 10,000 वर्षात असं व्यक्तिमत्व होणं नाही. तुम्ही ओळखलत ना? तुम्ही ओळखलत कोण व्यक्तिमत्व आहे ते मीही ओळखलंय. केशव कुमार, म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची आज 127वी जयंती. अत्रे केवळ ही 2 अक्षरं उच्चारली तरी विविध क्षेत्रातली उत्तुंग कामगिरी आपल्या डोळ्यासमोर येते ना. आणि त्यात त्यांची सर्वात मोलाची कामगिरी म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेला लढा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं ठणकावून ओरडणारे आणि ठिय्या आंदोलन देणारे आचार्य अत्रे कुठे, आणि दिनूचं बिल सारखी गोड बालकथा लिहिणारे आचार्य अत्रे कुठे. एकाच व्यक्तिमत्वाची ही किती भिन्न रूप आहेत ना. आचार्य अत्रे हा खूप मोठा विषय आहे, खूप मोठा विषय. त्यावर आपण नंतर कधीतरी सविस्तर बोलूया. आज कविता, आचार्य अत्रे यांची एक कविता. केशव कुमार या टोपण नावाने अत्रे कविता लिहित असत आणि विडंबन काव्य सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. झेंडूची फुले या नावाने त्यांनी लिहिलेल्या विडंबन कविता खूप प्रसिद्ध आहेत. तर केशव कुमार यांची एक कविता मी आज वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणती कविता सांगते, कविता वाचते, पण त्याआधी एक नेहमीची नम्र प्रेमळ विनंती पण करते. मंडळी, माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज तुम्ही प्रथम सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. मंडळी, केशव कुमार यांची ही कविता आपण शाळेत असताना ना प्रार्थनेसारखी म्हणायचो. ती म्हणण्याचा प्रयत्न करते. माझी शाळा ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा, हा सऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले
इथे स्वच्छंदी, हासुनी हसवूनी खेळूनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालुनी हात तयांच्या राहू. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला वाखडे. पसरवा नाव शाळेचेच हुकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा. जी देशासाठी तयार करीते बाळा, ही आवडते मज मनापासून शाळा. लाविते लढाई जसा माऊली बाळा. माझी शाळा, केशव कुमार. मंडळी, कवितेत काय असतं? कवितेत अशाच गोड गोड आठवणी सुद्धा असतात आणि त्या आठवण्यासाठीच कविता असतात. त्या कविता वाचायच्या, ऐकायच्या आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स आपल्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करायच्या, नाही का? प्लीज मंडळी, माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा. आचार्य अत्रे यांची आज 127वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.